नमस्कार. आज बीडीडी चाळीतल्या ज्या काही सदनिका तयार झालेल्या आहेत, या सदनिका या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना हस्तांतरित करण्याचा एक मोठा कार्यक्रम पार पडलेला आहे. ज्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे सगळेच उपस्थित होते आणि त्यांच्या या उपस्थितीमध्ये या सदनिका बीडीडी चाळीकरातल्या लोकांना देण्यात आल्या. हा कार्यक्रम झाला आणि आज म्हणजे हे पण चालू आहे, विधिमंडळामध्ये अधिवेशनही सुरू आहे. या दोन्हीही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे सकाळीही ते कार्यक्रमाला हजर होते, काही काळ ते अधिवेशनामध्येही होते आणि तातडीनं एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे आज दुपारी रवाना होत आहेत, अशी एक मोठी ब्रेकिंग बातमी आली आहे. आता तातडीनं एवढे एकीकडे हा कार्यक्रम होतोय, अधिवेशन सुरू आहे, असं असताना एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीकडे का जात आहेत, याची चर्चा विधिमंडळामध्ये आज रंगलेली बघायला मिळाली आहे. नेमकं यामागचं कारण काय आहे? कारण असंही समजतंय की एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आता या भेटीगाठी कुणाच्या घेणार आहेत, काय आहे त्याच्या मागचं कारण, हे सगळंच गुलदस्त्यात आहे. त्यामुळे बघूयात नेमकं काय घडतंय या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, मी जसं म्हटलं की आज सकाळपासून एकनाथ शिंदे हे त्या बीडीडी चाळीच्या सदनिका हस्तांतरणाच्या कार्यक्रमालाही होते आणि दुसरीकडे अधिवेशनाहीमध्ये ते होते आणि दुपारी अचानक आता ते दिल्लीला रवाना होत आहेत, ही बातमी आलेली आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होतात तेव्हा ते साताऱ्याला आपल्या दरेगावामध्ये जातात आणि जेव्हा जेव्हा राज्यामध्ये राजकीय काही मोठी घडामोड घडणार असते तेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले असतात किंवा ते दिल्लीला जातात. आता देखील हीच चर्चा सुरू झाली आहे की एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला का जात आहेत, यामागचं कारण काय आहे, अशी कोणती घटना घडणार आहे राजकीय की ज्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. आता यातलं कोणतंही कारण अजूनही समोर आलेलं नाही, फक्त एवढंच समजलेलं आहे की एकनाथ शिंदे काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पण एकदम अचानक भेटीगाठींचं कारण तरी काय आहे, सिलसिला तरी काय आहे? आता यातल्या शक्यता म्हणून जर आपण काही 2-3 शक्यतांचा विचार केला तर पहिली शक्यता म्हणजे आज 16 मार्च आहे. 16 मार्च म्हणजे राज्यसभेची निवडणूक. जर का निवडणूक प्रक्रियेतनं पार पडली असती, ती बिनविरोध झाली आहे, त्यामुळे जे 5ही उमेदवार होते, 7ही उमेदवार होते, ते आता निवडून आलेले आहेत अशी एकूण. पण आजची ती 16 तारीख की जिथे जर निवडणूक झाली असती तर आज मतदान झालं असतं आणि आज संध्याकाळीच त्याचा निकालही लागला असता आणि कोण मग राज्यसभेवर जातंय हे देखील समजलं असतं. पण आता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे, त्यामुळे आजची 1 तारीख ही त्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि या 16 तारखेलाच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात आहेत. नेमकं यामध्ये काय आहे तेही आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर ते कुणाच्या गाठी भेटी घेत आहेत, म्हणजे ते महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत हे आपल्याला समजलं. पण मग ते भाजप नेत्यांच्या गाठी भेटी घेणार असतील तर मग त्यामध्ये कोणता विषय असू शकतो? तर आता राज्यसभेचा विषय तर निकाली निघालेलाच आहे, पण आता मे महिन्यात येत आहेत त्या म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, अमित शहांशी त्यांची काही खलबत्त होणार आहेत का, हे देखील बघावं लागणार आहे. पण मी जसं म्हटलं तसं विषय किंवा ते का दिल्लीला चालले, यामागचा उद्देश काय आहे हे अजूनपर्यंत कुठेही बाहेर आलेलं नाहीये. पण आपल्या पद्धतीनं आपण त्याचे तर्क लावतोय. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आता जवळ येत आहेत, मे महिन्यामध्ये, एप्रिल एंडपर्यंत त्या होतील, त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंची ही दिल्लीवारी आहे का, याकडेही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. तसंच एक म्हणजे या घडामोडीचा तसा अर्थार्थी संबंध नाहीये, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा एक लक्षात घ्या की सध्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काही फारसं शक्य नाहीये. म्हणजे राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये बिनसलंय, अशा बातम्यासुद्धा गेल्या 2-4 दिवसांमध्ये बाहेर आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या असतील, तुम्ही बघितल्या असतील, वाचल्या असतील. त्यामुळे संजय राऊत नाराज आहेत, संजय राऊत कदाचित शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा रंगली आहे. याच्यामध्ये मला तरी काही फारसं तथ्य वाटतंय असं नाही, पण काही सांगता येत नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मी हेही ताडून बघण्याचा प्रयत्न केला की संजय राऊत दिल्लीत आहेत का, कारण ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. संजय राऊत खासदार आहेत आणि संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांचं वास्तव्य दिल्लीत असतं. त्यामुळे तोही मी प्रयत्न केला की तिथनं काही आपल्याला सुगावा मिळतोय का. पण संजय राऊत नेमके काल परवापर्यंत दिल्लीमध्ये होते, पण आज ते मुंबईमध्ये आहेत. तरीही त्या दृष्टीतनं कोणाच्या गाठीभेटी होत आहेत का, यावरही आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. त्यानंतर
त्यानंतर विधान परिषदेचा जसा मी मुद्दा मांडला, विधान परिषद, कारण आत्ताच्या राज्यसभेच्या वेळेला आपण जर का विचार केला तर राज्यसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या वाट्याला एकच जागा आलेली आहे. विधान परिषदेच्या मध्ये सुद्धा कदाचित एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक एक जागा येतील अशी शक्यता आहे. पण आपल्याला अधिकची एखादी जागा मिळावी अशी काही मागणी एकनाथ शिंदेंकडनं होऊ शकते का, याची देखील चाचपणी आपल्याला बघावी लागणार आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता काही 2-4 दिवसापूर्वीच आपण बघितलं की शिवसेना कुणाची याचं जे सगळं प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अगदी 3-4 दिवसापूर्वीचीच तारीख पडलेली होती सुनावणीची, पण त्यावेळेला सुनावणी झाली नाही. अगदी 5च मिनिटांमध्ये काही 2 वकिलांमध्ये चर्चा झाल्या. न्यायाधीशांच्या बरोबर कपिल सिब्बल असं म्हणाले की मला माझी बाजू मांडायला 2 तास लागतील. त्यावर न्यायाधीशांनी त्यांना आपल्याला 1 ते 1.5 तास आम्ही देऊ शकू असंही सांगितलं. पण याबाबतची जी सुनावणी आहे ती पुढच्या आता एप्रिल महिन्यामध्ये ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा त्या पातळीवर, कारण असीम सरोदे जे आहेत, असीम सरोदे असं म्हणालेले आहे की शिवसेना कुणाची या बाबतीतला जो निकाल आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनीच लागणार आहे. कारण याच्यामध्ये 2 प्रकरणं आहेत. एक प्रकरण आहे ते म्हणजे आमदार पात्रतेच्या विषयीचं एक प्रकरण आहे आणि दुसरं आहे ते शिवसेना नाव आणि चिन्हाचं प्रकरण. तर असीम सरोदे यांच्या मते हे जे सतत सुनावणी लांबणीवर पडते याचं कारण असं आहे कारण याचा निकाल बघायला गेलं तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लागणार आहे असं असीम सरोद्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर काही वकिलांच्या गाठीभेटी, काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी तातडीनं एकनाथ शिंदे रवाना झालेत का, याही अर्थानं आपल्याला आत्ता एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीकडे बघावं लागतंय. पण या दिल्लीवारीमध्ये काहीतरी दडलंय आणि ते अत्यंत महत्त्वाचं दडलंय हे मात्र नक्की. कारण आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होते. ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, जसं मी बीडीडी चाळीचा विषय सांगितला त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये ते होते आणि एकदम अचानक ते दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे चर्चा रंगलेली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये राजकारणामध्ये काही वेगळं घडणार आहे का याची देखील चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. पण आपण एकनाथ शिंदेंच्या या दिल्लीवारीमध्ये काय नेमकं दडलंय, काय गूढ आहे हे शोधण्याचा आणि त्याचे अपडेट्स जसे आपल्या समोर येतील तसं तुमच्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. पण आज ही दिल्लीवारी एकनाथ शिंदेंची फार महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे त्यावर आपलं लक्ष असेलच. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय, एकनाथ शिंदे इतक्या तातडीनं दुपारी दिल्लीकडे का रवाना झालेत? तुम्हाला काही कारणं वाटत असतील तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि